नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शासन व प्रशासन सर्वसामान्यांच्या सर्वांनी विकासासाठी कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातही शहरी व ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावरती आहेत. या विकास कामांचा तसेच महसूल विभागाच्या नियमित कामकाजाचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहामध्ये ही बैठक संपन्न झाली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या आढाव्याबरोबरच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी विशेष शासकीय प्रकल्पांसाठी लागणारी जमीन आणि भूसंपादन स्थिती, शासकीय जमीन, ग्रामभेटी या विषयांचाही सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम, जनगणना व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामकाजाबाबतचाही आढावा त्यांनी घेतला. या कामामध्ये येत असलेल्या अडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. तसेच या विशेष मोहिमा विहित वेळेत पूर्ण करण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्यात. या बैठकीत विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी शहापूर तालुक्यातील चौढे खुर्द या गावात झालेल्या घोंगडी बैठकीचा आवर्जून उल्लेख केला. या उपक्रमाचे विशेष कौतुक देखील केले. लोकाभिमुख प्रशासनासाठी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी राबवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. एकूणच विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा पेव फुटला असून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे माफिया मुजोर झाले आहेत. तर आयुक्त अधिकाऱ्यांवरती कारवाई करत नाहीत. ही गंभीर समस्या येत्या पावसाळी अधिवेशनात ऐरणीवरती आणणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 108व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून सर्व प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही बांधकामं सुरू आहेत. यामुळे उपलब्ध सोयी सुविधांवरती ताण पडून सर्वसामान्य नागरिक आणि महापालिकेची देखील आर्थिक फसवणूक होत आहे. दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले देखील पदपथ आणि रस्ते व्यापून व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून कोट्यावधींच्या हप्त्यांची उलाढाल होत असते. या दोन्ही समस्यांनी करदाते ठाणेकर त्रस्त असून याबाबतच्या तक्रारीनंतरही महापालिका अधिकारी कारवाई करत नसल्याने शहरात माफिया मुजोर झाले आहेत. तर आयुक्त या अधिकाऱ्यांवरती कारवाई करत नाहीत. या समस्यांबाबत ठाणेकरांमध्ये असंतोष असून हे मुद्दे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करून राज्य शासनाला यामध्ये हस्तक्षेप करण्यास भाग पाडणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे. कळव्यातील वाघोपा नगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई पूर्ण करावी अशी मागणी करत यावेळी कारवाया केल्यास भविष्यामध्ये संघर्ष निर्माण होत नाही असंही मत केळकर यांनी व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमात फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ, रुस्तमची गुरुसंकुलातील पाणी टंचाई, आर्थिक फसवणूक असे अनेक विषय चर्चेला होते. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ फोनवरून संपर्क साधत उपाययोजनेबाबत सूचना केल्यात. यावेळी नगरसेवक विकास पाटील, अमित सरेया, सुरेश कांबळे, माजी महापौर मनोहर गाडे, स्वप्नाली साळवी, रक्षा यादव उपस्थित होते.
508व्या जनसंवाद उपक्रमामध्ये नेहमीप्रमाणे विविध ठिकाणची अडलेली नडलेली रहिवासी आणि नागरिक या ठिकाणी आले होते. त्याच्यामध्ये ज्यांची विषय जे आहेत ते मार्गी लागले ते देखील धन्यवाद देण्यासाठी आले होते. त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय जो होता तो SRA प्रकल्प जे ऑनगोईंग आहे त्याला क्लस्टरमध्ये घेतलं गेलं होतं आणि काही केल्या सदरचं डिपार्टमेंट जे आहे ते कुठल्या तरी बाह्य शक्तीच्या दबावामुळे ते दोन्ही SRA प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमधनं बाहेर पडत नव्हते आणि त्याच्यामुळे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून ते त्यांना मोकळं करायला लागतं क्लस्टरच्या मधनं आणि मग ते त्यांचा SRA करू शकतात. तर त्याच्यासंबंधी हाय पॉवर कमिटीशी मी बोललो आणि 2 दिवसामध्ये त्यांना हे दोन्ही प्रकल्प जे आहेत ते SRA क्लस्टरच्या मधनं बाहेर पडले आणि त्याच्यामुळे या नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला. कारण नाहीतर क्लस्टरच्या याच्यात जर अडकून पडले असते तर पुढची 20-25 वर्षे त्यांना काहीच कुठलीही डेव्हलपमेंट करता आली नसती आणि त्याच्यामुळे त्यांनी या संबंधात धन्यवाद दिले. महापालिकेचं देखील फायलेरिया विभाग जो आहे या फायलेरिया विभागामधल्या जे म्हणून त्या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतात म्हणजे जे घाणीत काम करतात तो सफाई कामगार ही जी व्याख्या आहे शासनाची तर त्याच्याप्रमाणे त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे. माननीय आयुक्तांनी निर्देश देऊन देखील ही सगळी मधली जी लोकं आहेत झारीतले शुक्राचार्य हे त्यांना मान्यता लवकर देत नाहीत, त्यांना पुढे फाईल सरकवत नाहीत. महाराष्ट्रामध्ये पुणे महापालिकेने देखील फायलेरियाच्या सफाई कामगारांना स्वच्छतेचं काम करणाऱ्यांना हा वारसा हक्क दिलेला आहे आणि त्याच्यामुळे यांना देखील मिळाला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही भूमिका घेतली होती. त्या संबंधात निर्देश दिले गेले पण अजून ते झालेलं नाही. परंतु हे प्रलंबित काम लवकरात लवकर होईल अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला आश्वासित केलं आहे. खरं म्हणजे त्यांनी मागच्या बैठकीमध्येच हे करायला पाहिजे होतं पण ते मी म्हटल्याप्रमाणे अनेक अशा प्रकारची प्रकरणं जी आहेत ती हातावेगळी करण्यापेक्षा ती लाल फितीमध्ये टाकण्यामध्येच या प्रशासनाला आनंद वाटतो आणि मग त्यांच्या सातत्याने डोक्यावर बसायला लागतं. पण या जनसंवाद कार्यक्रमाचा हेच उपयोग आहे की शुक्रवारी नाही केलं तर सोमवारी परत मंडळी ते येते आणि सोमवारी नाही केलं तर परत शुक्रवारी येते आणि त्यामुळे आपोआप त्याचा पाठपुरावा होतो आणि काम होतं. पाण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो मागच्या वेळेला तर जवळजवळ 10 सोसायट्यांचे प्रतिनिधी आले होते. आज देखील रुस्तमजीचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. रुस्तमजी ही फार मोठी सोसायटी आहे आणि त्याच्यामध्ये शेकडो फ्लॅटधारक आहेत आणि त्या ठिकाणी देखील पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम होतो. टँकरही मिळत नाही आणि पाणीही मिळत नाही. तर त्या संबंधामध्ये देखील आम्ही उपायुक्ताच्या बरोबर त्यांची मीटिंग जी आहे ती आयोजित केलेली आहे. फसवणुकीचे अनेक विषय जे आहेत, नोकरी केली 30 वर्ष काम केलं, मालक जो आहे तो त्यांना पैसे देत नाही. नोकरी केली, काम केलं, प्रॉव्हिडंट फंड आणि जी काही रक्कम थकबाकी असते ती कंपनीकडनं मिळाली नाही, कंपनी बंद पडली, त्यांना पैसे मिळालेले नाही. असे व्यक्तिगत आणि समूह म्हणून देखील अनेक लोक या ठिकाणी येत असतात. त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करून त्याचा मार्गी त्यांचं काम जे आहे ते मार्गी लावतो. कळव्याला देखील अनेक ठिकाणी एका ठिकाणी वाघोबानगर भागामध्ये मशिदीचं काम जे आहे ते ऑनगोईंग सुरू ठेवलं. बघा हे आपण काळजी घ्यायचं काम आहे की अशा प्रकारे अवैध मदरसे, अशा प्रकारे अवैध मशीद ही खपून घेता कामा नये. वेळच्या वेळी जर त्या ठिकाणी कारवाई केली तर हे पूर्णपणे उभी राहत नाही आणि तिथे मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आम्ही वेळीच ते निदर्शनास आणल्यामुळे त्या ठिकाणी ते काम जे आहे ते थांबवलं गेलं. त्या ठिकाणी कारवाई केली गेली आणि तिथलेही नागरिक जे आहेत ते या जनसंवादमध्ये येऊन सांगून गेले की ते पूर्णच कारवाई करायला सांगा. त्यांनी जरी कारवाई केलेली असली तरी पूर्ण कारवाई झाली
तर त्याचा निश्चितपणे तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल. असे विविध विषय जे आहेत ते आज देखील लोकांनी या ठिकाणी आणले होते आणि जो अडेल नडेल, जो अडचणीत आहे त्याला दिलासा देण्याचा, त्याला आधार देण्याचं काम या जनसंवाद उपक्रमामधनं आम्ही सगळी मंडळी, मी आणि माझे सर्व सहकारी हे यापुढे देखील करत राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षात प्रत्येक क्षेत्राला देशाला दिशा देण्याचं काम करत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे पूर्वी अनेक बाबतीत अन्य देशांवरती अवलंबून असणारा भारत देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत असल्याचं प्रतिपादन करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कामगिरीचा व्यापक आढावा घेतला आहे. ठाणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार हे गरिबी हटाव असं म्हणायचे. प्रत्यक्षात त्यांनी त्याबाबत काय केलं हे सगळ्यांना ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 25 कोटींपेक्षा अधिक जनतेला गरिबी रेषेबाहेर काढण्याचं काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटींपेक्षा अधिक जनतेला दोन्ही वेळचं अन्न मिळालं पाहिजे म्हणून अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्याचं काम केलं आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवले. देशहिताच्या दृष्टिकोनातून देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत अशी चर्चाही पूर्वीही UPA सरकारमध्ये होत होती, परंतु त्या दृष्टीने एकही पाऊल त्या सरकारने उचलले नव्हते. 2014 देशहित जपणारे मोदी सरकार सत्तेत आले तेव्हापासून त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात आले. संरक्षण सामग्रीसाठी पूर्वी आपल्याला वेगवेगळ्या महासत्ता असणाऱ्या देशांवरती अवलंबून राहावे लागत होते, परंतु आता संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात करणारा सर्वात मोठा देश म्हणून भारत पुढे येत असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना काळात फक्त आपल्याच देशात मोफत लसीकरण करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सरकारने केलं नाही, तर जगाच्या पाठीवरच्या इतर अनेक देशांना मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याचं काम केलं. वन नेशन वन ग्रीड या उद्दिष्टातून वीज निर्मिती करत 2014 पूर्वी असणारी विजेची टंचाई आणि लोड शेडिंगचा प्रश्न निकाली काढला. अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, इंधनासाठी लागणारे परकीय चलन या सगळ्यांचा विचार करून आवश्यक पावलं उचलली. परिणामी उद्योगासाठीची तसेच घरगुती वापराची वीज आता मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याकडे लक्ष वेधत चव्हाण यांनी मोदी सरकारच्या 12 वर्षातील अनेक योजनांचा आढावा घेतला आहे. आप सभी को कहने में मुझे हर्ष हो रहा है कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में प्रधानमंत्री जी ने 12 साल में पूरे देश में हर उस क्षेत्र में जिस तरह से काम किया है, देश की जनता ने बहुत जगह पर, अपने बहुत राज्य के अंदर हम देखते हैं 75% से ज़्यादा जगह पर एनडीए की सरकार है और 80% से ज़्यादा जगह पर ऐसा भूभाग है वहाँ पर कि लोक संख्या के हिसाब से एनडीए वहाँ पर राज्य में सरकारें चला रही है. देश के प्रधानमंत्री जी ने हर उस किसान के लिए, हर उस मजदूर के लिए और हर उस क्षेत्र के लिए बहुत अच्छी तरह से काम किया है और उस लिए भारतीय जनता पार्टी का हर उस एक पदाधिकारी उनके दीर्घायुष्य के लिए, उनके क्षेत्र के अंदर के सभी मंदिरों में जाकर पूजा अर्चा कर उनकी दीर्घायुष्य के लिए कामना कर रहा है. पूरे महीने में सब जगह पर हमने ये जो पैम्पलेट बनाया है, ये पैम्पलेट हर उस व्यक्ति के पास, हर उस पत्रकार के पास पहुंचाने का काम हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और पदाधिकारी कर रहे हैं. पार्टी के माध्यम से इंटेलेक्चुअल बुद्धिजीवी लोगों का सम्मेलन भी करने का तय हुआ है. हर उस जिले में 500 से ज़्यादा ऐसे लोगों को इकट्ठा किया जाएगा और उनके सामने जो अब मैंने मराठी में पत्रकार परिषद में जैसे बताया, ऐसे
सभी बातें जो देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में पूरे देश में जो निर्णय हुए हैं, उस निर्णय की वजह से देश और देश की उन्नति हो रही है। 2047 में विकसित भारत बनाने का जो संकल्प देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश के सभी युवा के सामने रखा है, और उसमें तुम्हारा हमारा सबका योगदान होना चाहिए। जो हम कर सके, जो क्षेत्र में हम कुछ कर सके, ऐसे हर एक ने एक कदम बढ़ा के काम करना चाहिए। ये विनती करने के लिए आज ये पत्रकार परिषद का आयोजन किया। थुंकल्याचा जाब विचारल्याने 76 वर्षीय सुरेश दस्तूर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी प्रवासी कार चालक निशांत शुक्ला याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निशांत याच्यावरती हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने निशांत यांच्या जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं आहे. कॅडबरी जंक्शन भागात प्रवासी कार चालक निशांत हा कारमधून रस्त्यावरती थुंकला होता. या परिसरात राहणारे सरोज दस्तूर हे पायी जात होते. तरी निशांत याला थुंकल्याचा जाब विचारला असता संतापलेल्या निशांत याने त्यांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवरती प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आले होते. शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निशांत यांचा शोध घेऊन त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणामध्ये हत्येच्या प्रयत्नाचे कलम नमूद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दस्तूर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली नव्हती, त्यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी निशांत याला अटक केल्यानंतर दुपारी त्याला ठाणे न्यायालयामध्ये न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. निशांत याचे वकील पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांनी निशांत यांची पोलिसांना पुरेशी कोठडी मिळाली असून त्याच्या कोठडीची गरज नसल्याचं न्यायालयात सांगितलंय. त्यानंतर न्यायालयाने निशांत याला न्यायालयीन कोठडी मंजूर केली. निशांत याच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याचं वकील पंकज कुमार मिश्रा म्हणाले. सध्या भाषिक वाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालक, टॅक्सी, ओला, उबेर चालक यांना मराठी येणं अनिवार्य असून ज्याला मराठी बोलता येणार नाही अशा रिक्षा, टॅक्सी, उबेर चालकांचे परवाने रद्द करण्याचे कठोर आदेश दिले होते. मात्र सध्या मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली असून 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत विविध ठिकाणी अमराठी रिक्षा चालकांना मराठीचे धडे दिले जाणार असून रिक्षा चालकांना ग्राहकांची मराठीत संवाद साधताना कोणती अडचण येऊ नये यासाठी व्यावहारिक मराठी भाषा शिकवली जाते. या मराठी प्रशिक्षण केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1000हून अधिक रिक्षा चालक मराठीचे प्रशिक्षण घेऊन गेले असल्याचं वागळे शिवसेना प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितलं. तर हे सर्व शिक्षण मोफत असून सर्व रिक्षा चालकांनी प्रशिक्षणाला जावे असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी केलं आहे. गरज नहीं लगी तुम्हारा? का बरं? क्यों नहीं लगा? क्यों नहीं लगा? यहाँ के मान सम्मान को, यहाँ की माटी को सम्मान देना चाहिए, ऐसा क्यों नहीं लगा? ते शिकतोय, तुम्ही तुमचा मुलांचा जर बोलला ना तरी तो तुम्हाला शिकवणार, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला ऐकायला येतो पण बोलायला होत नाही. तसंच आहे ना? बरोबर आहे ना? समजताय ना तुम्ही मराठी? म्हणजे असं आहे की मराठी तुम्ही समजताय पण तुम्हाला मराठी बोलायला येत. ठीक है, ते आपण शिकू. कोई मराठी आपको सीखने की पाठशाला में आप आइए. तर आपण पाहता माझ्याकडे आतापर्यंत या ठिकाणी या पवनपुत्र समाज मंदिर जे आहे यामध्ये 19 बॅच झाल्या. म्हणजे एका बॅच मध्ये 20, 25, 50 लोक असतात. किमान आतापर्यंत इकडे जवळजवळ 1000 विद्यार्थी ज्यांना अमराठी आहेत आणि त्यांना मराठी येणं अपेक्षित आहे. मी विशेष करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांना धन्यवाद देईन का जे आता आमच्या या वागळे स्टेट परिसरामध्ये बहुसंख्य जे रिक्षा चालक आहेत ते अमराठी आहेत, परंतु त्यांना मराठी व्यावहारिक भाषा येणं अनिवार्य आहे आणि ती येणं अपेक्षित आहे. म्हणून त्यासाठी हे जे महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी पाठशाला सुरू करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी ऍक्च्युली कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ हे सुद्धा त्यांना मदतीसाठी उतरले
आणि या माझ्या विभागामध्ये सर्वच अमराठी लोकांना मराठी येण्यासाठी ज्या पाठशाला उपलब्ध करून दिल्या, पाठशाळेसाठी या ठिकाणी सहयोग केला, त्यामुळे त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचे शिवशक्ती प्रतिष्ठान आहे, आमचे देशमुख सर आहेत, विनयजी आहेत, हे सुद्धा या विभागात ऍक्च्युली 6 महिन्यापासूनच या पाठशाळा यांनी सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या इथल्या लोकांना मराठी यायला पाहिजे, त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, हा माफक अपेक्षा त्यांची आहे. कारण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना सुद्धा मराठी येणं अनिवार्य आहे. आणि म्हणून मी त्यांचा सर्वांना त्यांचे आभार व्यक्त करतो. मराठी रिक्षा चालक ज्यांना मराठी व्यवहार भाषा म्हणून येत नाही, असं जे आमच्या RTOच्या चेकिंगमध्ये आढळलं, अशा रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 11 ठिकाणी अशा प्रकारचे वर्ग चालू करण्यात आले आहेत. साधारणतः 40-50 रिक्षा चालकांची कॅपॅसिटी असणारे हे वर्ग आहेत. 4 दिवसासाठी हे वर्ग असतील. एक बॅच 4 दिवसासाठी असेल. या 4 दिवसामध्ये दररोज 1 तास याप्रमाणे 4 तासाचं त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग होणार आहे. याच्यामध्ये रिक्षा चालकांना ग्राहकांसोबत दररोजच्या जीवनामध्ये जे काही संभाषण साधावं लागतं, त्याचं परिपूर्ण मराठी ज्ञान त्यांना यावं, यासाठीची एक अभ्यासक्रम आपण म्हणू मराठी साहित्य परिषदेच्या, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे आणि शासनामार्फत तो राबवण्यात येत आहे. 4 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर कोकण मराठी साहित्य परिषदचे प्रतिनिधी आणि RTO अधिकारी, RTO प्रतिनिधी यांच्या माध्यमातून त्या रिक्षा चालकांची, वर्ग पूर्ण केलेल्या रिक्षा चालकांची परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेमध्ये त्यांना जे त्यांना शिकवलं गेलं त्याच्याबद्दलचे क्वेश्चनिंग केले जातील. जे समाधानकारक उत्तरं देतील त्यांना शासनातर्फे एक प्रमाणपत्र जारी केलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र याचा पुरावा असेल की त्यांनी हे वर्ग पूर्ण केलेले आहेत आणि ते आता व्यवहारी मराठी बोलू शकतात. आतापर्यंत साहेब सरांनी सांगितले, एकनाथ दादा भोईरनी सांगितले की आतापर्यंत आपल्याकडे 19 आणि किमान 22 पर्यंत बॅच पोहोचला आहे. म्हणजे 1000 पर्यंत लोक येत आहेत. तर आपण जे शिक्षण चालू केले आहेत मराठी भाषेचा, ते अमराठी लोकांना व्यवस्थित मराठी येणे हे गरजेचं आहे. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की जेपर्यंत यांना मराठी येत नाही तोपर्यंत आम्ही यांना मराठी शिकू. ते सरकारने ते हे केलं आहे. आणि आपले जे शिक्षण मंडळ आहे, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी जे प्रतिसाद दिलाय आपल्या बरोबर, त्यांचा बी आभार प्रकट करतो आम्ही की ते आपले साथ दिले आहेत. आणि त्यांच्या सुद्धा घेऊन आपण हे सर्वांना मराठी शिकवू आणि सर्वांना मराठीमध्ये एकदम चांगला प्रतिसाद भेटू, हे आपले मान्य आहे. आम्ही सगळे इथे उत्तर भारतीय आहे. ते सगळेसाठी माझ्या ठाणेमध्ये मुख्यमंत्री श्री अपना एकनाथ शिंदे साहेब यांच्या हात सगळे उत्तर भारतीय पार्टी जे आहे, वागले विभाग प्रमुख एकनाथ भोईर साहेब, ते खूप प्रयत्न करतो की आम्ही उत्तर भारतीय सगळे चांगला मराठी बोलू शकतो. और अपना पवन पुत्र हॉल है, जो हॉल आहे एकनाथ भोईर साहेब सगळे इंतजाम केले आहे. तुम्ही सगळे या प्रशिक्षण या, मराठी चांगला बोला आणि महाराष्ट्राला सन्मान करा. त्या कर्मभूमी आहे ते चांगला शिकवतो एकनाथ भोईर साहेब, त्यांचा खूप खूप आभार. एकनाथ भोईर साहेब जे उत्तर भारतीसाठी वागलेमध्ये प्रयत्न केला, 9 शाखे आयोजित केले उत्तर भारतीसाठी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.